अभिजात साहित्य ग्रामीण भवतालातून प्रभावीपणे उमटते. दत्ता पाटील 26वे ग्रामीण साहित्य संमेलन उत्साहात, विविध पुरस्कारांचे वितरण. नाशिक. जगणं आणि जगण्याची मूल्ये जपणारे अभिजात साहित्य ग्रामीण भवतालातून अधिक प्रभावीपणे उमटते. नात्यामधील गुंतागुंतींचे पदर समर्थपणे गुंफण्याची ताकद ग्रामीण साहित्यामध्ये आहे, असे प्रतिपादन नाटककार दत्ता पाटील यांनी केले. रविवारी दिनांक 22 फेब्रुवारी रोजी नाशिक येथे झालेल्या 26व्या ग्रामीण साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदावरून ते बोलत होते. व्यासपीठावर माजी आमदार नानासाहेब बोरस्ते, ज्येष्ठ साहित्यिक पुंजाजी मालुसकर, अलका दराडे, वैजयंती सिन्नरकर, चंद्रकांत खांडे, सुभाष सबनीस, प्रमोद ठाकरे आदी उपस्थित होते. संमेलनाची सुरुवात शाहीर उत्तम गायकर यांच्या महाराष्ट्र गीताने झाली. उद्घाटन अलका दराडे यांच्या हस्ते झाले. मालकंस भट यांनी स्वागत गीत सादर केले. ग्रामसेवक संघटनेचे जिल्हा अध्यक्ष प्रमोद ठाकरे यांनी स्वागत केले, तर प्रास्ताविक पुंजाजी मालुसकर यांनी केले. द्वितीय सत्रात वाचन चळवळ समृद्ध करण्यासाठी कोणते उपाय या विषयावर परिसंवाद आयोजित करण्यात आला. प्राध्यापक राजीव शेळके, सप्तर्षी माळी, प्राध्यापक हेमंत चोपडे, पुंजाजी मालुसकर, दत्ता पाटील व अलका दराडे यांनी सहभाग घेत विचारमंथन केले. तृतीय सत्रात कथाकथनाचा कार्यक्रम झाला. दत्तात्रय झुंकर, अलका कोठावदे, संदीप देशपांडे, तुकाराम धांडे यांनी कथाकथन सादर केले. खुले काव्य संमेलनात अनेक कवींनी सहभाग घेतला, त्यामुळे वातावरणात भारदस्तता आली. उद्घाटन सत्राचे सूत्रसंचालन रवींद्र मालुसकर, ॲडव्होकेट ज्ञानेश्वर गुळवे यांनी सादर केले, तर आभार प्रदर्शन ग्रंथमित्र बाळासाहेब पलटणे यांनी केले. याच वेळी पुरस्काराचे वितरण करण्यात आले. सर्व तीर्थ पुरस्कार प्राध्यापक गिरीश पाटील, जीवन गौरव पुरस्कार तुकाराम ढिकले, ज्ञानदूत पुरस्कार प्राध्यापक राज शेळके, ज्ञानसाधना पुरस्कार रामचंद्र शिंदे, कलारत्न पुरस्कार दिनेश चव्हाण, काव्यरत्न पुरस्कार प्रदव कुलकर्णी, अक्षरदूत पुरस्कार आरती डिंगोरे, वारणा पुरस्कार रतन संचेती, साप्ताहिक कृतज्ञता पुरस्कार डॉक्टर हनुमंत बांगर, अनिता बांगर, साहित्य सेवा पुरस्कार सुहास पिपरे यांना प्रदान करण्यात आला.